नमस्कार, मी प्रदीप बैर, मोटिवेशनल ट्रेनर, द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकर. मित्रांनो, मी आज तुम्हाला वेळेचं महत्व काय असतं याविषयी आपण आज पाहणार आहोत. आजपर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहोत. आपण ज्या वेळेस एखादी गोष्ट महत्वाची कोणती आहे, जर असा प्रश्न तुम्हाला जर केला तर तुम्ही काय सांगणार की माझ्या जीवनामध्ये घर महत्वाचं आहे, जमीन महत्वाची आहे, पैसा महत्वाचा आहे किंवा सोने महत्वाचे, अशा वेगवेगळ्या मौल्यवान गोष्टीचं तुम्ही महत्व सांगणार. पण या गोष्टी जर विचार केला तर या गोष्टी अजिबात महत्वाच्या नाही. कारण का, आपण या गोष्टी मिळवू शकतो, परंतु एकदा गेलेला वेळ हा पुन्हा मिळू शकत नाही. जर तुम्हाला जर हा वेळ मिळवायचा असेल तर वेळेचं नियोजन करणं महत्वाचं आहे. तुम्ही सोने खरेदी करू शकता, घर खरेदी करू शकता, पण वेळ खरेदी करू शकत नाहीत. कारण का, वेळ आणि पैसा ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपल्या लहानपणीच्या गोष्टी तुम्ही आठवा, ज्या वेळेस आपण एखादी लहानपणी गोष्ट केलेली आहे ती आपण आता करू शकत नाहीत, परंतु आपण त्या गोष्टीमध्ये रममान होऊन जगू शकतो, परंतु ती वेळ येऊ शकत नाही. एखादी नदी वाहते, त्या नदीतल्या पाण्याला आपण स्पर्श केला तर ते पुन्हा पाण्याला स्पर्श करता येत नाही. त्याचप्रमाणे वेळेचंही तसंच आहे. आता जी वेळ आपल्या हातात आहे त्या वेळेचं आपण नियोजन केलं पाहिजे. आपल्याला माहित आहे, अनेक वेगवेगळे जे मोठे लोक होऊन गेलेले तर ते वेळेचं नियोजन करतात. आपल्याला भारताच्या पंतप्रधानालाही 24 तासच आहेत आणि आपल्यालाही 24 तासच आहेत, परंतु ते वेळेचं नियोजन करतात आणि आपण वेळेचं नियोजन करत नाही. आपण निवांत गप्पा मारतो, परंतु आपण त्या नियोजनाचं महत्व जर समजून घेतलं तर आपलं जीवन सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला माहित आहे, राजकारणी असतील, समाजकारणी असतील, कलाकार असतील, हे वेळेचं नियोजन करतात. कायदेतज्ञ राम जेठमलानी आपल्या सर्वांना माहित आहे, ते नेहमी आपल्या प्रवासाबरोबर एका आशिलाला घेतात आणि त्याच्याविषयी चर्चा करतात. का करतात? तर ते वेळेचं नियोजन करतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनातील कामांचं नियोजन केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण कामाचं नियोजन करतो त्यावेळेस वेळेचं नियोजन होत असतं. आपल्याला ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने विचारलं की तू ह्या गोष्टी का केल्या नाही, तर अनेक मित्र परिवार सांगतो की मला वेळ नाही भेटला, तुला अभ्यासाला वेळ भेटला नाही, आणि आपण तासन तास कुठंतरी निवांत मित्रांपाशी गप्पा मारतो, परंतु अभ्यासामध्ये वेळ घालवत नाही. आपल्या अयशस्वी होण्याचे कारण हेच आहेत की आपण वेळेचं नियोजन करत नाही, आणि वेळेचं नियोजन न केल्यामुळं आपण यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्हाला वेळेचं महत्व समजून घ्यायचं असेल तर निसर्गाकडून वेळेचं महत्व समजून घेतलं पाहिजे. आपल्याला माहित आहे की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू त्याच्या एक अगदी नियमाप्रमाणे आणि अगदी वेळेत येतात. सीझन आहे, वेगवेगळ्या फळांचा सीझन असतो, आंबा असतो, बोरं असतात, त्यांचा सुद्धा त्याच वेळेत ते फळं येत असतात. त्याचप्रमाणे आपण निसर्गाकडून शिकलं पाहिजे. आमोशा असेल, पौर्णिमा असेल, असे वेगवेगळे प्रसंग आपल्याला माहित आहे की ते अगदी त्याच वेळेला येतात. तर मग आपण आपल्या जीवनामध्ये वेळेला महत्व का कमी द्यायचं? तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण वेळेचं महत्व घेऊ